पाठीमागे श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची मूर्ती आहे। त्यांच्या याच्यामध्ये मठामध्ये हे पंचमुखी परमेश्वरांचं महालिंग महादेवाचं पिंड आहे। हे स्थापन केले पंचजगद्गुरूंनी, 5 जगद्गुरूंनी। बरोबर। आणि ह्यांचे शिष्य तपोरत्नम योगीराजांनी शिवाचार्य महास्वामीजींनी हे मठ बांधलं आणि गुरूंची मूर्ती स्थापना केली आणि पंचमुखी परमेश्वराची ही महादेवाची पिंड पण स्थापना केली। वा वा वा, छान छान। वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची फोटो रुद्राक्षांनी बनवलेले आहे। वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मंदिराला आपण आज आलेलो आहोत। हे मंदिर अक्कलकोट रोडवरील चन्नवीर नगर सोलापूर येथे आहे। हे मंदिर सोलापूर मध्ये वसलेले असून खूप प्रसिद्ध मंदिर आहे। अक्कलकोट कडे जाताना पुलावर असताना हे मंदिर आपल्याला दिसू शकते आणि आद्य गुरु रेणुकाचार्य यांची 108 फुटांची मूर्ती आपल्याला पुलावरून दिसते। तर आपण मंदिरात प्रवेश करत आहोत। मंदिराच्या समोर एक कमान आपल्याला दिसत आहे आणि किती मोठी घंटी आहे बघा। आपण जात आहोत मंदिरामध्ये। येथे लिहिलेलं आहे पंचमुखी परमेश्वर मंदिर। तर आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत। अतिशय सुंदर असं स्वच्छता इथं आहे। सर्वांना मी सांगत असतो की स्वच्छता ठेवा, कारण स्वच्छतेमुळेच पावित्र्य राखले जाते। सुंदर असं स्वच्छता इथे दिसत आहे आणि खूप देवता इथे आहेत। 12 ज्योतिर्लिंग इथं आपल्याला बघायला भेटतात। त्या 12 ज्योतिर्लिंगांचे आपण नाव सांगणार आहोत। सोरटीचे सोमनाथ, श्री मल्लिकार्जुन, 12 ज्योतिर्लिंगापैकी मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ममलेश्वर, परळी वैजनाथम, भीमाशंकर, श्री भीमाशंकर, रामेश्वर, नागनाथम, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारेश्वर, घृष्णेश्वर। मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला संपूर्ण देवता पाहायला भेटतील। श्री स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, तिरुपतीचे बालाजी आणि देवी सरस्वती, असे भरपूर देवी देवता आपल्याला इथे पाहायला भेटतील। आत्ताच आपण सांगितलो 12 ज्योतिर्लिंग देवस्थान। लय सुंदर हे मंदिर आहे तो, एकदा अवश्य भेट द्या सोलापूर या ठिकाणी। आणि येथील आराध्य दैवत सिद्धेश्वर मंदिर आणि हे रेणुकाचार्यांचे मंदिर पाहायला विसरू नका, कारण हे अतिशय सुंदर असं मंदिर तुम्हाला बघायला भेटेल। आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळालं असेल की हे मंदिर खूप सुंदर आहे। एकदा अवश्य भेट द्या। आणि आपण मेहनत करून असे व्हिडिओ बनवत असतो, म्हणून आमच्या मेहनतीसाठी तुमचा एक सबस्क्रायबर आमच्या किती कामाचा आहे, तुम्हाला आम्ही नंतर व्हिडिओ बनवून दाखवू। आणि तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हाला प्रबळ शक्ती मिळते, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा आताच आम्ही उदगीरकर या चॅनलला। आणि आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात। सुंदर असं मंदिर तुम्हाला पाहायला भेटत आहे।
पाठीमागचं हां. पाठीमागे श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची मूर्ती आहे. त्यांच्या याच्यामध्ये मठामध्ये हे पंचमुखी परमेश्वरांचं महालिंग महादेवाचं पिंड आहे. हे स्थापन केले पंचजगद्गुरूंनी, 5 जगद्गुरूंनी. बरं बरं. आणि ह्यांचे शिष्य तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींनी हे मठ बांधलं आणि गुरूंची मूर्ती स्थापना केली आणि पंचमुखी परमेश्वराची ही महादेवाची पिंड पण स्थापना केली. वा वा वा, छान छान. वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची फोटो रुद्राक्षांनी बनवलेले आहेत. मंडळी नमस्कार. इथं खूप मोठं मंदिर आहे, ते दाखवायला तुम्हाला आलेलो आहे. बघा इथं कसलं सीन आहे मंडळी, किती मोठं मंदिर आहे. हो का आबा बाबा बाबा. नंदी तर बघा मंडळी, नंदी जबरदस्त. असलं मंदिर तुम्ही जिंदगीत बघितलं नसेल, असलं मंदिर आहे. हो का महादेवाचं पिंड बघा, तुम्हाला दाखवणार आहे सगळं व्यवस्थित सुंदर. तुम्ही बनून राहा आम्ही उदगीरकर या चॅनलला. धन्यवाद. वरून पाऊस चालू आहे मंडळी आणि बघा किती सुंदर वातावरण. बाबा अरे बाप रे. हे बघा किती सुंदर वातावरणात आद्य गुरु रेणुकाचार्यांची मूर्ती आपल्याला दिसत आहे. आज मन प्रसन्न झालं. असं क्षण आहे की जणू स्वर्गच आपण पाहत आहोत. हा मंडळी नमस्कार. आपल्याला बघायला भेटणार आहे सुंदर असं मोठी मूर्ती, रेणुकाचार्याची मूर्ती. तर बघा मंडळी खूप सुंदर मूर्ती आहे. रेणुकाचार्यांचा जन्म महादेवाच्या पिंडीमधून झालेला आहे. हे असे सुंदर मूर्ती बघा एकदा आणि दर्शन घ्या रेणुकाचार्यांच्या मंदिरांचं. मंडळी तुम्हाला एवढं मेहनत करून आम्ही दाखवत असतो आणि नंदीश्वरीत आहेत आणि त्यांचं मुख्य द्वार म्हणजे त्या समोरून आहे, ते मुख्य द्वार आहे. तुम्ही एक सबस्क्राईब सुद्धा करा मंडळी, करून ठेवा आताच, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. असं मंदिर तुम्ही कधी बघितलंच नसाल, अशी जागा तुम्ही कधी बघितलीच नसाल. हे सुंदर मंदिर आता तुम्हाला मी दाखवत आहोत. 108 फुटाची हे आद्य गुरु रेणुकाचार्यांची मूर्ती आहे. तब्बल 108 फुटांची ही आद्य गुरु रेणुकाचार्यांची मूर्ती आहे आणि महादेवाच्या पिंडीतून आद्य गुरु रेणुकाचार्यांचा जन्म झालेला आहे, म्हणून त्यांना महादेवाच्या पिंडीतून दाखवत आहेत मंडळी. आणि इथलं विशेष म्हणजे 1008 महादेवाचे पिंड आहेत आणि तेही नागराजाच्या मुखातून गेल्यानंतर आपल्याला दिसेल. आपण जाणार आहोत नागराजाच्या मुखात, म्हणजे रेणुकाचार्याच्या पिंडीच्या खाली नागराजाच्या मुखातून जाणार आहोत आपण. खूप सुंदर वातावरण आपल्याला दिसत आहे मंडळी. निसर्ग म्हणजे वरून पाऊस पडत आहे, इकडं निसर्गाचा आनंद लुटत आपण हे मंदिर बघत आहोत. तुम्हालाही बघायला भेटत आहे असे सुंदर मंदिर मंडळी. अलीकडच्या काळात अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराज शिक्षण संकुलात तब्बल 108 फूट उंच शिवलिंग आकारास आले आहे. लिंगैक श्री तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या संकल्पनेपूर्तीसाठी या शिवलिंग निर्मितीचे कार्य सध्या झालेले आहे. मंडळी सुंदर असं 1008 मंडळी. हे बघा बाबा 1008 महादेवाचे पिंड इथे आहेत मंडळी. वाह सुंदर, मन तृप्त झाली. मंडळी ही गोष्ट आहे सोलापुरातील. भगवान शिवाची पूजा लिंग रूपात केली जाते. प्रत्येक गाव आणि शहरात महादेवाचे एकतरी मंदिर असतेच. सोलापुरात 900 वर्षापूर्वी शिवयोगी सिद्धरामांनी 68 लिंगाची स्थापना केली होती
अलीकडच्या काळात अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य शिक्षण संकुलात 108 फूट उंचीचा शिवलिंग आहे. लिंगैक्य श्री तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या संकल्पनेपूर्तीसाठी या शिवलिंग निर्मितीचे कार्य झालेले आहे. 23 मार्च 2018 पूर्वी याचे निर्माण कार्य पूर्ण होणार असल्याची माहिती बृहन्मठ होटगीचे उत्तराधिकारी डॉक्टर श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिले होते आणि ते पूर्ण झाले. सर्वात मोठे शिवलिंग छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात भूतेश्वरनाथ हे आहे. निसर्गतः तयार झालेले हे शिवलिंग जगातील सर्वात मोठे शिवलिंग आहे. हे जमिनीपासून जवळपास 18 फूट उंच आणि 20 फूट गोलाकार आहे. परंतु सोलापुरात तयार झालेले हे शिवलिंग महाराष्ट्रात खूप मोठे शिवलिंग आहे. वीर तपस्वी मंदिराचे गोपूर 108 फूट उंच आहे. तसेच मंदिराच्या तळघरात 3000 आसन क्षमतेचे ध्यान मंदिर आहे. शिवलिंगास वेटोळे घातलेल्या सर्पाच्या शरीरात प्रवेश करून प्रदक्षिणा घालत दर्शन घेता येत आहे. या मंदिरात विशेष म्हणजे 1008 महादेवाचे पिंडाचे मंदिर आहे आणि आद्य जगद्गुरू रेणुकाचार्यांच्या खाली हे मोठे पिंड आहे. खूप सुंदर असे हे मंदिर असून या मंदिराला एकदा तरी नक्कीच भेट द्या आणि बघा खूप सुंदर वातावरण, निसर्ग आणि या मंदिराची मजा आणि आशीर्वाद घ्या. म्हणून एकदा अवश्य भेट द्या सोलापुरातील या मंदिराला. तर मंडळी, सोलापुरात बी बक्कळ काय काय बघायला आहे. सर्वात आधी सोलापूरचे आराध्य दैवत सिद्धेश्वर महाराजाचे मंदिर आहे आणि त्याच्यानंतर 6 फेब्रुवारी 1956 मध्ये चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी लिंगैक्य झाले. त्यांच्यानंतर चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या इच्छेनुसार योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज यांना मठाचे मठाधीश म्हणून घोषणा करण्यात आली आणि त्यांचा पट्टाभिषेक करून त्यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले. हे 1008 लिंग असलेलं खूप सुंदर असं लोकेशन असलेलं पॉप्युलर असं मठ आहे आणि रेणुकाचार्याचं मंदिर इथं मंदिर आहे. खूप सुंदर असं रेणुकाचार्याचे मंदिर आणि ज्यांचा जन्म महादेवाच्या पिंडीतून झाला असेल ते रेणुकाचार्य आद्य गुरु रेणुकाचार्य यांच्या मठाला आपण आलेलो आहोत. इथं बघा कुठंही बघितलं तर तुम्हाला महादेवाची असे पिंड दिसणार आहेत. 1008 महादेवाचे पिंड आहेत जे की तुम्ही पहिलं कधी अशा ठिकाणी बघितलं नसेल की 1008 पिंड. तर नंदीचं हे खूप मोठं इथं मंदिर आहे आणि आपण त्या मंदिर दाखवणारच आहोत. तब्बल 108 फुटाचे शिवलिंग आणि 1000 शिवलिंग एकाच जागी जर तुम्हाला बघायचं असेल तर सोलापूरला या आणि हे एका जागीच बघा. आणि आमच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही उदगीरकर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आद्य गुरु रेणुकाचार्यांच्या मंदिराला आपण आलेलो आहोत. खूप पाऊस पडत आहे पण या पावसात तुम्हाला हे मंदिर दाखवायचंच होतं. दाखवलेलं आहे. खूप मोठं मंदिर इथं आहे
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही उदगीरकर या चॅनलला असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. धन्यवाद.